उत्तर पश्चिम मुंबईतला निकाल हा आदर्श घोटाळा। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा आरोप। रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखण्याचंही आवाहन। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता। पवारांचा गट महाविकास आघाडीकडे 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती। पुण्यातील विधानसभांच्या महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। शरद पवार गटानंतर ठाकरे गटाचाही पुण्यातल्या 6 जागांवर दावा। विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचं मिशन मॅक्सिमम विदर्भ। भास्कर जाधव यांच्यावर खास जबाबदारी। माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस। राज्य सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीसाठी दाखल। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन देण्याची हाकेंची मागणी। छगन भुजबळांच्या पुढाकारानं समता परिषदेची आज मुंबईत बैठक। भुजबळांची पक्षातली नाराजी आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनावर चर्चा अपेक्षित। ईद निमित्त कल्याणच्या दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी मज्जाव। ठाकरे आणि शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा घंटानाद। आंदोलकांवर प्रतिबंधात्मक कारवाई। तर मुख्यमंत्री ठाणेकर असूनही देवीचं दर्शन घेता येत नाही, ठाकरे गटाची टीका। 19 आणि 20 जूनला राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात राज ठाकरे सहभागी होणार। वारकऱ्यांशीही संवाद साधणार। सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 60 वर्ष। मुख्यमंत्र्यांकडून सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वासन। नागपुरात फुटपाथवरती झोपलेल्या 9 मजुरांना कारनं चिरडलं। दोघांचा मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी। आरोपी अटकेत। सखोल चौकशी करून कठोर शिक्षेचे उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। नागपूर कामठी मार्गावर बसची रिक्षाला धडक। अपघातात 2 जवानांचा मृत्यू तर 6 जवान आणि ऑटो चालक जखमी। दोघांची प्रकृती गंभीर। मुंबईकरांवरचं पाणी संकट गहिरं होण्याची भीती। पावसाअभावी धरणक्षेत्र तहानलेली। धरणातला पाणीसाठा 5.42%। आज बकरी ईद निमित्त देशभरात उत्साह। काही ठिकाणी वाहतुकीत बदल तर राज्यातल्या अनेक ठिकाणी सामूहिक नमाज पठण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।